तर भावांनो परत आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. गाड्या मित्रांनो धडकायचं त्यात आम्ही टिप्पल लगे गुन्हा दाखल. तर आज की नाही आपण नवीन सोनी ZV-E10 आपला जो कॅमेरा आहे त्याला आपण लेन्स आणतो 30mm लेन्स घेतल्या f1.4. तर ती आपल्याला पडल्या ते नंतर सांगतो तुम्हाला कितीला पडल्या. पहिला जाऊन आपण लेन्स आणि कोल्हापूर नाना जिथनं मी कॅमेरा घेतलो तिथं मी लेन्स मागवल्या. सगळीकडे मी चौकशी केली मला तेवढ्यालाच पडाली म्हणजे ज्या प्राइस आहे ते नंतर सांगा त्या प्राइसच पडाली. त्यामुळे मी तिथनंच घेतली. आम्ही तिघजण स्प्लेंडरवरून चालले पाहिजे मला स्प्लेंडरवरून जायची मजा वेगळी आहे. जाऊया आपण मस्तपैकी कॅमेरा घेऊया सॉरी लेन्स घेऊया आणि येऊया. आणि हे साईड किती पण घेतले डिजिटलचं ते मला सांगतो तुम्हाला कितीला पडले ते पण सगळं नंतर प्राइस सांगतो. व्हिडिओ पण शेवट बघा आणि लाईक करा. आता आपण शॉपमध्ये आलो इथनंच आपण मागचे कॅमेरा घेतलेला बघा अक्षद आहेत आपलं. तर आता ही सिग्माची 30mm f1.4 आणि ह्यो डिजिटेकचा कॅमेरा केज आहे जी की सेफ्टीसाठी असते. आता दोन्ही मिळून आहे ती नंतर तुम्हाला आता घरात गेल्यानंतर प्रॉपर ओपनिंग करून इथं पहिला मी चेक करून घेतो कसं आहे काय व्यवस्थित आणि नंतर मग घरात ज्यावेळी जातोय आपण त्यावेळी मग तुम्हाला सांगतो की मी कितीला पडले काय पडले आपल्याला. थांबा ठेवतो आता. तर भावांना आपण घेतलेला आहे आता आणि अक्षदांना पण आता जातो म्हटले मी आणि माझी टोपी राहिली ते पण आणून दिले आता एका मिनिटात. तर आता जाऊया आपण घरातून निवांत अनबॉक्सिंग करतो. आता रात्र झाल्या रात्री काही मी करत नाही. उद्या सकाळीच मी आता ब्लॉग शूट करतो डायरेक्ट कारण की उद्या सकाळी प्रॉपर मी तुम्हाला सिनेमॅटिक शूट सगळं शूट करून दाखवणार आहे कॅमेऱ्यावर. चला. One day later. तर भावांना आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी घरात आहे काकांच्या घरात आहे आमच्या. तर आता आपण तुम्हाला दाखवतो लेन्स कुठली कुठली आणि केज पण कुठला आणला डिजिटेकचा दाखवतो म्हणजे. हे बघा ह्यात लेन्स पण आहे आणि किट पण आहे केज पण आहे. केज असा आहे बघा आणि ह्यामध्ये आहे सिग्माची 30mm लेन्स f1.4 DCDN. एवढं का आपल्याला माहित नाही चांगलं माहिती आहे बऱ्यापैकी. आता तर भावांना आता आपल्याला ही जी लेन्स पडलेली आहे ही सिग्माची 30mm लेन्स ती पडली आपल्याला 29,000 रुपयाला. आता प्राइस सांगितले का सांगतो ही 29,000ला पडल्या. आणि हे जे केज आहे की नाही हे केज मला पडले बरोबर 4,000 रुपयाला. जर रेग्युलर जी ओरिजिनल कंपनी केज तयार करते त्यांचं जर घ्यायचं म्हटलं तर हे तुम्हाला पडते 6,000ला काय 7,000ला काय जाते. मग हे डिजिटेकचं घेतलोय मी हे मला पडले बरोबर 4,000 रुपयाला. तर चला आता कॅमेऱ्याला सेटअप करून घेऊया आणि ह्यापुढे कंटिन्यू व्हिडिओ येतील सोनी ZV-E10 सिग्मा 30mm लेन्सवर कसं व्हिडिओ येतील येतात. तर मला ही केज लावून घेतो. चला. A few moments later. आता विषय काय झाला माहितीये का एकदमच कॅमेऱ्यामध्ये सगळेच चार्जिंग संपलं त्यामुळे सगळंच गुंडाळलं बघा परत हाय असं. आणि आता जरा चार्जिंग लावतो कॅमेराला मग नंतर व्हिडिओ करतो जरा थोड्या वेळाने भेटूया. चला. तर आता काय विषय केलोय माहिती आहे कॅमेरा चार्जिंग लावलोय मग चार्जिंग लावसर का आपलं एक थोडंसं पाणी पाजवायचं राहिलेलं म्हणजे पाणी चालू करायचं राहिलं शेतामध्ये तेवढं करतो मी आणि मग तुम्हाला कॅमेरामधलं आणि मोबाईलमधलं आणि किट लेन्समधलं फरक सांगतो तुम्हाला. एक मिनिट. आपलं पाणी पाजवायचा हातकार घेतलेला आहे म्हणजे खोरं आणि जायला चाललोय आणि स्किन मध्ये माझ्या ग्लो दिसायला लागेल सांगा कारण पाणी कंटिन्यू डेली 4 ते 5 लिटर चालू आहे आणि स्वेट पण यायला म्हणजे घाम पण यायला आहे. त्यामुळे सांगा मला कमेंटमध्ये कसं दिसायला स्किन खट्टमध्ये दिसायला आणि एक नंबर. A few moments later. हे असं दिसाले म्हणजे बाबा माझा iPhone 13 आहे त्याच्या 4K 60 FPS ला शूट करलोय आणि असं दिसाले बघा. पाठीमध्ये ब्लर बिर काय दिसत नसेल तुम्हाला कारण कॅमेरा जॉईन केलं नाही. आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसं दिसले कॅमेरा जास्त दिसते सॉरी मोबाईल जास्त दिसते. आता आपण काय करूया आता आपण कॅमेराच्या किट लेन्सने व्हिडिओ करूया ते कसं दिसते बघूया. चला. तर भावांना आता हे जे शूट व्हायले सोनी ZV-E10च्या किट लेन्सवर आणि क्वालिटी कशी पडली सांगा फोकस बी कसं आहे का व्यवस्थित मला तर वाटाले बरोबर. तर बघा कमेंट करून सांगा खाली कसं दिसाले. आणि ह्याला एक्सटर्नल माईक मी अजिबात जोडलो नाही. रेग्युलर जे ह्याचा जो माईक आहे कॅमेरा त्यावरच मी व्हिडिओ करलोय सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता आपण जाऊया सोनी ZV-E10 प्लस सिग्मा 30mm लेन्स 1.4 F
1 2 3. तर आता हे जे तुम्हाला शूट दिसले हे तुम्हाला आता सिग्माच्या 30mm लेन्सवर दिसले f1.4 आहे. तर मला सांगा कमेंटमध्ये हे काय दिसले. आता पाठीमागचं तुम्हाला ब्लर झालेलं दिसत असेल. हे मॅन्युअल मोडला मी केलोय. ॲटो मोडला कसं ते मला माहित नाही. ॲटो मोडला अजून मी केव्हा चेक केलं नाही. पहिल्यांदाच मी लेन्स आणले ना त्यामुळे. तर प्रोडक्ट शोकेस बघणार आहे काय वासेलाही फोकस करते आणि होते. त्यामुळं एकदम ब्लॉगिंग बिगिंग करायला एक नंबर खतरनाक आहे. आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये पाठीमागचं ब्लर झाली का नाही. मग अशी आजाचं पण केलतो खरं पण त्यावेळी जरा ॲटो मोडला गेलतो समजा. चल आहे की नाही क्वालिटी. माझी 30mm अशी दिसते बघा. तर भावांनो अशी दिसते सोनी ZV-10 ला आहे काय. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजून भारी भारी व्हिडिओ नाही सोनी ZV-10 प्लस 30mm लेन्सवर. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नवीन कॅमेरा तर तुम्ही घेऊ शकता. माझ्या बायोमध्ये लिंक आहे, दोन्हीची पण देतो. तुम्ही इथून परचेस करा. ऑनलाईन केल्यावर काहीच प्रॉब्लेम येत नाही. मी पण ऑनलाईन मी काय ऑफलाईन घेतलोय पण ऑनलाईन घ्या, काय विषय नाही, तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर तेवढं करायला विसरू नका. चला खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.